नमस्कार, सीयू मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचा नवीन पदार्थ पाहणार आहोत। हा तेलात टाकताच तिप्पट चौपट पटीने फुलून तयार होतो आणि एकदम पांढरा शुभ्र होतो आणि करायला सुद्धा एकदम सोपा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर याला मी साबुदाण्याचे रिंग्स असे म्हणते, तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा। तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर इथे 1 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा आपल्याला रात्रीत भिजत ठेवायचा आहे, म्हणजे मस्त असा मऊ भिजून तयार होतो। तर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून स्वच्छ 1 ते 2 पाण्याने हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे। परत याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून थोडासा मिक्स करून याच्यावर एक झाकण ठेवून असाच हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा एकदम मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा झालेला आहे आणि मस्त असा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे। तर हा साबुदाणा आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हा साबुदाणा तुम्ही 2-3 बॅच मध्ये मिक्सर मधून काढून घ्यायचा आहे। आता 1 ग्लास पाणी घेतलेला आहे, तर याच्यातला अर्धा ग्लास पाणी मी एका बॅचला टाकलेला आहे आणि याची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर पाणी अंदाजे टाकू नका, तुम्ही जेही पाणी वापरताल ते एखाद्या ग्लासाने किंवा वाटीने मोजून घ्यायचे आहे। तर इथे मी साबुदाणा ग्लासाने मोजून घेतला होता, त्यामुळे पाणी सुद्धा मी इथे ग्लासानेच वापरणार आहे। तर इथे मी पूर्ण साबुदाणा असा एकदम बारीक पेस्ट तयार करून मिक्सर मधून काढून घेतलेला आहे। तर हा साबुदाणा काढण्यासाठी मला 1 ग्लास पाणी लागलं होतं। आता परत 1 ग्लास मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून स्वच्छ हे भांडं धुवून याच्यामध्येच टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याला जर जास्त भांडे भरवायचे नसतील, तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे। आता परत आणखी 1 ग्लास याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। तर मला 1 ग्लास साबुदाण्यासाठी 3 ग्लास बरोबर पाणी लागलेलं आहे। तुम्हाला जर थोडंसं जर कमी जास्त जर लागलं तर एकदम थोडंसं टाका, एकदम जास्त पाणी याच्यामध्ये टाकायची गरज नाही, एवढं प्रमाण तर परफेक्ट होतं। आता याच्यामध्ये आपल्याला कसलीही गोटोळी ठेवायची नाही, एकदम प्लेन असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर पाणी घालताना एकदम थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर आपलं हे बेटर एकदम पातळ होईल। तर बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे बेटर करून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवर हे भांडं ठेवून घेतलं, गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करून घ्यायची आहे। लगेच आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मोठी करून घ्यायची नाही, नाहीतर हे मिश्रण पटकन घट्ट होतं आणि याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात। त्यामुळे सुरुवातीचे 2 मिनिटं एकदम लो मिडियम गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आणि सतत चमच्याने हे हलवत राहायचं आहे, म्हणजे हे अजिबात बुडालाही चिटकणार नाहीत आणि याच्यामध्ये कसल्याही गुठळ्या तयार होणार नाहीत। आता 2 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता, तरी सुद्धा एकदम हाय करायची नाही, थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि सतत चमच्याने हलवून आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तर आता बघा मस्त असं याला घट्टपणा आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। तर 1 चमचा मी मीठ टाकलेला आहे। मीठ थोडंसं तुम्ही कमीच टाकायचं आहे, कारण हे वाळवणीचे पदार्थ जसे जसे वाळतील तसे आणखी याच्यातला खारटपणा वाढतो, त्यामुळे एकदम जास्त मीठ टाकू नका। आता परत हे मीठ याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं। आता छान असा याला घट्टपणा आलेला आहे। गॅसची फ्लेम एकदम लोच आहे। तर आता इथे 10 मिनिटं झालं आपण हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। मस्त बघा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण पाहिजे आहे। याचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे आणि छान असा याला घट्टपणा सुद्धा आलेला आहे। तर हे मिश्रण इथे मला शिजवण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागले। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटांसाठी थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिठाच्या पिशवीमध्ये किंवा तेलाच्या पिशवीमध्ये तुम्ही हे मिश्रण भरून घेऊन त्याला थोडासा कात्रीने कट देऊन
याच्या अशा रिंग्स करून घ्यायच्या आहेत। याचा कोनसुद्धा मार्केटमध्ये भेटतो, तो जर असेल तर त्यांनी केले तर एकदम मस्त होतात आणि असे सुद्धा एकदम छान तयार होतात। याला कसलाही साचा वापरायची गरज नाही, तर भरपूर असे रिंग्स बनवून तयार होतात। तुम्ही हे फॅनच्या हवेला किंवा उन्हामध्ये कुठेही वाळवून घेऊ शकतात। तर अजिबात कसलेही बघा हे खाली चिटकलेले नाहीत, एकदम मोकळे सुटसुटीत हे बनवून तयार झालेले आहेत। एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे, दुसऱ्या दिवशी आणखी कडकडीत उन्हामध्ये याला वाळवून घ्यायचं आहे। आता पूर्ण वाळल्यानंतर याला आपण लगेच तळून बघूया। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि बघा मस्त असे हे आपले रिंग्स फुलून तयार होत आहेत। तर हे दुप्पट तिप्पट पटीने छान असे फुलून तयार होतात आणि दिसायला सुद्धा एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत। तुम्ही 4-5 जरी हे रिंग्स तळले तरी अगदी प्लेटभर हे रिंग्स बनवून तयार होतात आणि उपवास न धरणारे सुद्धा आवडीने धरतील, तुम्ही जर असेच नवीन नवीन पदार्थ तयार केल्यावर। तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सी यू मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। थँक्यू।